अनपेक्षितपणे शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. अर्थात ते फक्त जाहीर केलेलं आहे. हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तोपर्यंत परत मधल्या काळात काय घडामोडी झाल्या असतील, काय होतील, आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रडापड सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये गांधी घराण्याच्या बाबतीमध्ये होतं, त्याच पद्धतीनं पवारांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये असंच ममता दीदींच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे काँग्रेसचे जे जे तुकडे झाले त्यांच्यामध्ये परत तशाच पद्धतीनं घराणेशाही आणि परत तीच सगळी रडापड आहे. अगदी जगनमोहन रेड्डींच्या काँग्रेसमध्ये सुद्धा तेच सर्व आहेत. त्यांचे वडील त्यांचं प्रमाण मानून, म्हणजे हे सगळं जे एका अर्थाने त्यांच्या मातृपक्षातूनच त्यांनी उचललेलं आहे. जसं गांधी घराण्याच्या शिवाय आपल्याला काही खरं नाही, आपलं काही निभणार नाही, अशा पद्धतीनं जसं काँग्रेसजन रडापड करत होते, तसंच आता शरद पवारांच्या पक्षामध्ये, शरद पवारांचा पक्ष म्हणायचं कारण असंच आहे की त्यांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला होता, त्यांनी पुलोद आघाडी केली होती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस काढलेली आहे. आणि काँग्रेसमध्ये असतानाही पवारांचा गट होता, म्हणून पवारांचा पक्ष हेच शब्द त्याला नेमके बरोबर आहे. त्याला बाकी नाव तुम्ही कुठलंही द्या. पवार आता राजीनामा जो देत आहेत तो म्हणजे बैल गेला आणि झोपा केला, किंवा उलटा असं म्हणतील की वराती मागून घोड. महाविकास आघाडीचा प्रयोग पूर्णपणे फसलेला आहे. राष्ट्रीय पातळीवरती कुठल्याही पद्धतीनं विरोधकांची एकजूट व्हायचं काही चिन्ह दिसत नाहीयेत. कर्नाटकामध्ये सुद्धा निवडणुकीचे निकाल काय आणि कसे लागतील ते माहिती नाही. खरं तर सगळे सर्वेक्षण आज सांगतात की काँग्रेसला बहुमत मिळेल, भाजप 2 नंबरला राहील. काही जण मग असं म्हणतात की भाजप जोर लावून शेवटी जिंकेल. पण ह्या दोघांच्याही मध्ये म्हणजे भाजप जिंकेल काय किंवा काँग्रेसच त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल काय, ह्या म्हणण्यामध्ये तिसरी आघाडी नावाचा जो प्रयोग आहे HD देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा झालेला, ते पंतप्रधान झालेले, तेव्हा ते पंतप्रधान झाले, पण आता सारं त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची गोष्ट मुश्किल आहे. म्हणजेच पवारांच्या सारख्यांचं जे राजकारण आहे ते पूर्णपणे अडचणीत आलेलं दिसतं आहे. अशा पार्श्वभूमीवरती पवारांनी दिलेला हा राजीनामा. म्हणजे परत एकदा तुम्ही लक्षात घ्या की जो हिशोब पवारांचा काँग्रेसमधून बाहेर पडतानाचा होता 1999 सालची गोष्ट आहे. सोनिया गांधीच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करून पवार बाहेर पडले, तिथपासून जो हिशोब चुकत गेलेला आहे. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही कसा विचका झालेला आहे. खरं तर जुनं पण उदाहरण आहे की पवारांना कधीच 145 आमदार निवडून आणता आलेले नव्हते. ही महाराष्ट्रातल्या ती गोष्ट झाली. पण पूर्णपणे देशाच्या पातळीवरती सुद्धा सगळ्यांमध्ये सहमती तयार करून विरोधी एक आघाडी उभी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये पवार सारखे नेते करू शकत होते. वस्तुतः UPA जेव्हा झालं तेव्हाच ही गोष्ट होऊ शकत होती, पण तेव्हा पवार त्यांना मिळालेलं कृषी मंत्रीपद आणि राज्यात मिळालेली सत्ता ह्याच्यावरतीच खुश राहिले आणि संपूर्ण भारतभर काँग्रेस आणि भाजपेतर पक्षाची एक आघाडी उभी करावी याचे कुठलेही प्रयत्न तसे झाले नाहीत. म्हणजे सत्तेला सोकावलेले जे सगळे पक्ष होते, स्वतः पवारांच्या पक्षाचा दोष पहिल्या दिवसापासून असा राहिलेला आहे की त्यांना सत्ता पाहिजे आहे. सत्ता जर नसेल तर ते अस्वस्थ होतात आणि ते तळमळतात. अगदी पहिल्यांदा जेव्हा सत्ता गेली महाराष्ट्रामध्ये 95ला, तेव्हाही पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात पवारांचे समर्थक होते की जे नंतर सरळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्यातून सिद्ध झाले. 2014ला जेव्हा भाजपने एकट्याच्या जीवावरती अल्पमताची का होईना सत्ता स्थापन केली, तेव्हाही बाहेरून पाठिंबा द्यायचा अगोचरपणा कोणी न विचारता पवारांनी केला होता. त्याच्यामध्ये परत तोच हिशोब की सत्तेच्या शिवाय किंवा सत्तेच्या आजूबाजूला राहिल्याशिवाय ह्यांना जमतच नाही. महाविकास आघाडीचा प्रयत्न करण्यामध्ये परत तोच भाग होता की आता परत काही वर्ष आपल्याला सत्तेच्या शिवाय राहावं लागेल, तर शक्य नाही. पवारांनाही वैयक्तिकरित्या सत्तेच्या शिवाय राहवत नाही आणि पवारांच्या पक्षातल्या त्यांच्या सगळ्या अनुयायांना ती सवय लागलेली. त्याच्यामुळं यांचं गुणसूत्रच मुळात सत्ता आहे. आता पवारांचा जो राजीनामा आलेला आहे, त्यांनी दिलेला आहे, प्रत्यक्षामध्ये तो काय आणि कसा वास्तवामध्ये येईल ती गोष्ट दूर. पण एक मोठा गंभीर आरोप मी जाणीवपूर्वक स्वतः पवारांवरतीच करतो की पवारांना सत्तेच्या शिवाय जमतच नाही. 1980 ते 86 इतका फक्त 6 वर्षाचा कालखंड असा आहे की जेव्हा पवारांना
च्या हातामध्ये सत्ता नव्हती, राज्यात नव्हती आणि केंद्रात नव्हती. 86ला ते काँग्रेसमध्ये गेले, तेव्हापासून परत सत्तेच्या असलेल्या पक्षावरती आणि परत एकदा एक साधारणतः 96 ते 98 असा एक कालखंड, 99 असा 2-3 वर्षाचा छोटासा कालखंड आहे की जेव्हा केंद्रात आणि राज्यामध्ये कुठेही पवारांची म्हणून सत्ता नव्हती. तरी असं म्हणता येईल त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात तडजोड म्हणून की महाराष्ट्रामध्ये 94 पर्यंत सत्ता होती, 95 पर्यंत सत्ता होती आणि नंतर 96 ते 98 या कालखंडामध्ये ते जे सरकार स्थापन झालं होतं तिसऱ्या आघाडीचं, त्याच्यामध्ये देवेगौडा एकदा पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. त्याला काँग्रेसचा पाठिंबा होता आणि पवार काँग्रेसमध्ये होते. म्हणजे जेमतेम 1-1.5 वर्षाचा असा एक कालखंड मध्ये निघतो तेव्हा सुद्धा 98-99 पर्यंतचा, की ज्या काळामध्ये वाजपेयींचं 13 महिन्याचं सरकार आलं होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये पवारांना कुठे सत्ता नव्हती, केंद्रातही नव्हती आणि राज्यात नव्हती. म्हणजे 6 आणि हे 1.5-2 म्हणजे जेमतेम 8 वर्षाचा असा कालखंड आहे की जेव्हा पवारांची सत्ता कुठेही नव्हती. 2014ला सत्ता गेली, 2014 ते 2019 हा एक 5 वर्षाचा नंतरचा कालखंड आणि त्या अस्वस्थतेतून लागलीच त्यांनी महाविकास आघाडी तयार केली, भाजप सेना युती फोडून. आताची जी अस्वस्थता आहे ती जो मी आरोप करतोय तो गंभीर आरोप असा आहे की आता पवारांच्या लक्षात असं आलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने महाविकास आघाडीचाही प्रयोग शक्य नाही आणि केंद्रातही प्रयोग शक्य नाही. केंद्रामध्ये जे काही सरकार असं समजा की भाजपाचा पराभव होऊन दुसरं कुठलं सरकार येणार आहे त्याच्यातही पवारांचा कुठलाही मोठा वाटा असण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रामध्ये काय आणि कसे बदल उलटे पालटे होतील त्याच्यातही आपला वाटा असण्याची शक्यता नाही. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा काही एक गट फुटला म्हणा किंवा त्यांनीच आपणच मूळ राष्ट्रवादी कसे आहेत, जसं हरिभाऊ तोरसेकरांनी शंका व्यक्त केलेली आहे. जसं एकनाथ शिंदे अख्खा पक्षच घेऊन गेले आणि उद्धव ठाकरेंच्या हातात काही राहिलं नाही, त्याच पद्धतीनं पवारांच्या हातात काही राहिलं नाही अशी शक्यता असू शकते, होऊ शकते. हे सगळं ओळखून त्या राजकीय अपरिहेतून अगतिकतेतून आलेला हा राजीनामा आहे असा माझा आरोप आहे. पवारांना जर खुशीनं राजीनामा द्यायचा होता तर पवारांनी 2019चा जो लोकांचा कौल आहे, न लोकसभेत तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे न तुम्हाला विधानसभेमध्ये मिळालेलं आहे, हा मी कौल मान्य करतो आणि मी राजकारणातून संन्यास घेतो असं जर पवार म्हणाले असते तर पवारांचं मोठेपण, राजकीय मोठेपण, राजकीय शहाणपण, त्यांच्या नेतृत्वाचा तो पैलू हा सगळं सिद्ध झालं असतं. पवारांनी कारण नसताना शेवटी सुद्धा अतिशय कपटानं असा एखादा खेळ करणे आणि त्याच्यातून स्वतःची विश्वासार्हता लयाला घालणे. महाविकास आघाडी ही गोष्ट, त्याचं शिवसेनेचं काय आणि कसा तोटा झाला, काँग्रेससारख्या पक्षाला शिवसेनेच्या बरोबर बसायला लागून त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर कसा बट्टा लागला ही वेगळी गोष्ट. पण पवारांची शिल्लक असलेली छोटी मोठी राजकीय विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली ती महाविकास आघाडीच्या प्रयोगाने. आज महाविकास आघाडीचा प्रयोग फसला म्हणून आम्ही असं बोलतोय असं नाही. प्रत्यक्ष महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हाही मुख्यमंत्री पद पवारांना किंवा पवारांच्या पक्षाला घेता आलं नाही किंवा ह्या काय सरकारचा फायदा घेऊन, कारण की कोरोनाही आला हे एक निमित्त झालं, पण एकूणच या सगळ्याचा फायदा घेऊन कोरोनाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा कारभार सुधारून महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य करून असा जर प्रयत्न झाला असता तरीही पवारांना राष्ट्रीय पातळीवरती त्याचा फायदा मिळाला असता किंवा भाजपेतर आणि काँग्रेसेतर जे एकूण राजकारण पूर्णपणे देशाच्या पातळीवरती उभं राहू शकलं असतं. त्या सगळ्यामध्ये पवारांचा एक मोठा वाटा असता. पवार नेते झाले असते, पवार पंतप्रधान झाले असते असं मला म्हणायचं नाही, कारण की पवारांच्या पक्षाची ताकद नाही. पण पवारांची एक ताकद निश्चित होती की पवार देश पातळीवरती अशी एखादी आघाडी भक्कमपणे उभी करू शकत होते. पण पवारांनी ते केलं नाही. म्हणजे पवारांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता जी पूर्णपणे लयाला गेली 2019ला आणि उरली सोरली छोटी मोठी शक्यता होती की ती त्या संपूर्ण कालखंडामध्ये 2.5 वर्षाच्या पुन्हा एकदा ही विश्वासार्हता तयार होणे आणि देश पातळीवर त्याचा संदेश जाणे. प्रत्यक्षामध्ये पहिला सगळ्यात मोठा झटका की नाना पटोलेंनी राजीनामा दिला आणि तो राजीनामा दिल्याच्यानंतर ती जागा वर्षभर भरता नाही आली, हा एक पवारांच्याच नेतृत्व गुणाला पहिला धक्का आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हाही महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला आणि त्याच्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हाही महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. या 3 ठळक राजकीय घटना अशा आहेत की ज्याच्यातून
पवारांची म्हणून जी काही राजकीय ताकद होती ती शिल्लक राहिली नाहीत हे दर्शवणाऱ्या ह्या 3 घटना होते. नंतर पुढे प्रत्यक्ष शिवसेना कशी फुटली किंवा आपणच कशी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे बाहेर जाऊन सगळं येऊन परत सरकार स्थापन करून त्यालाही 10 महिने झाले. ह्या संपूर्ण कालखंडामध्ये 10 महिन्याच्या म्हणजे एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून ज्या ज्या काही घडामोडी झाल्या त्या तुम्ही अतिशय बारकाव्यानं बघा. त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत राजकीय क्षेत्रात काम करणारे त्यांच्या असं लक्षात येईल की हा असा कालखंड आहे की ज्याच्यामध्ये पवारांचा कुठलंच रोल म्हणजे भूमिका नाहीये. राज्यात तर काहीच नाही, केंद्रात तर असायचं काही कारण नाही. म्हणजे पहिल्यांदा असं घडतं आहे की पवार एकूण सगळ्या धोरणात्मक पातळीवरती शून्य होऊन गेलेले आहेत. खरं तर पवारांनी 2019लाच मी आधी म्हटल्याप्रमाणे हे ओळखून बदललेलं वारं ओळखून एक तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं, अजित पवार देवेंद्र फडणवीस बरोबर गेले, ते चूक की बरोबर इतरांनी चर्चा काय करायची ते करत राहावी. पण जर तो निर्णय अजित पवारांनी घेतला होता तर अजित पवारांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे वागू द्यायला हवं होतं. ते चूक असो किंवा बरोबर असो त्याचे परिणाम त्या नेतृत्वाने आणि पक्षाने भोगले असते. पण ते बदलून बाकीचे सगळ्या तडजोडी करत जे काही केलं त्याचे परिणाम म्हणजे पुन्हा 2.5 वर्षानंतर गाडी तिथंच आली. जे शून्य हाताला होतं ते शून्य परत 2.5 वर्षानंतर हाताला आलं आणि मधल्या काळामध्ये संपूर्ण विश्वासार्हता लयाला गेली. पवारांनी जो राजीनामा दिलेला आहे आता शक्यता अशी आहे एक तर पवार स्वतः हट्टानं राजीनामा मागे घेणार नाहीत आणि कुठलं तरी आपलं प्यादं त्या पदावरती बसवतील. एक दुसरी गोष्ट अशी आहे की मग परत एकदा पवार त्यांच्या अनुयायांच्या काय म्हणता येईल त्याला हट्टाला बळी पडतील, राजीनामा मागे घेतील आणि परत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरती राहतील. पण दोन्ही जरी घडलं तरी त्याच्यातून पवारांची जी काही विश्वासार्हता लयाला गेलेली आहे ती परत यायची शक्यता नाही. पवारांनी संधी गमावलेली आहे जी 2019ला शेवटची होती. आता शक्यता फक्त एकच आहे की ह्या सगळ्यातून मतदारांनीच त्यांना जर असं वाटलं की नाही काही एक विश्वासार्हता शिल्लक आहे आणि काही त्यांच्या पाठीशी मतदार उभं राहिले तरच शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाचं राजकीयदृष्ट्या काहीतरी भलं होऊ शकेल. अन्यथा त्यांचा राजकीयदृष्ट्या ताकद घटणं हे आता अटळ आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.